भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. तृतीय खंड. भगवान बुद्धाने काय शिकविले, त्यामधील भाग पहिला. धम्मामध्ये बुद्धाचे स्थान. भगवान बुद्धाने, त्यामधील पाठ पहिला. भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही. बघा, इतके मोठे महान भगवान बुद्ध आणि त्यांनी स्वतः ठिकाणी विशेष स्थान राखलेलं नाही. किती मोठी गोष्ट आहे पहा तुम्ही. ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचे प्रणेता मानित असे. ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानित असे. शिवाय तो आपणाला देवपुत्र मानित असे. माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही, अशी ख्रिस्ताची अट होती. अट आहे ते, जोपर्यंत देवपुत्र मानत नाही तोपर्यंत मुक्ती नाही आहे, अशी अट होती. अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मियांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले. इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर, परमेश्वर म्हणजे खुदा, परमेश्वराचा पैगंबर प्रेषित मानित असे. याशिवाय तो असे मानित असे की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात मुक्ती नाही. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे. प्रेषित, देवाचा प्रेषित म्हणजे पैगंबर. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने नंतर महम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे. देवाचा प्रेषितही मानले पाहिजे आणि शेवटचा पैगंबर आहे असेही मानले पाहिजे. इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे. मुसलमानांचा मोक्ष हा महम्मदाला देव प्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केलेलं आहे. भगवान बुद्धाने अशी कधीही अट घातली नाही. बघा, म्हणजे स्पष्टता मांडलेली आहे. माणसाने कुठे जावं, त्याच्या बुद्धिमत्तेची कसोटी काय आहे, त्याची बुद्धिमत्ता कुठे झुकते हे त्यानेच ठरवावं. पण माझं असं मत आहे वैयक्तिक, जो उच्च कोटीची बुद्धिमत्ता आहे, सर्वात उच्च कोटीची बुद्धिमत्ता आहे, तो बुद्धाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. तो आंधळेपणाने स्वीकारणार नाही. जेव्हा तो जागृत होईल, या माणसांमध्ये जागृत माणसं जेव्हा तयार होतील आणि जागृत अवस्थेमध्ये जर कोणाला त्याला स्वीकारायचा भाग पडेल ना, तो बुद्धाशिवाय कोणाला स्वीकारणार नाही. अशी भगवान बुद्धांची काही व्यक्तिमत्व आहे. असे भगवान बुद्धांचे व्यक्तिमत्व आहे. पुढे भगवान बुद्धाने अशी कधीही अट घातली नाही. शुद्ध धन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत, ह्या पलीकडे स्वतः संबंधी तो अधिक काही म्हणत नाही. आणि तो स्वतः संबंधी तो अधिक काही म्हणत नाही. येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपल्याला धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले, तसे भगवान बुद्धाने केलेले नाही. ह्यामुळेच
त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोचलेली नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर, पहिली बुद्ध धम्म संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्व श्रुतच आहे. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचेच रहिवासी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगीतीला उपस्थित होते. ते आपण म्हणतो रख्खा सुत्तम, भगवंताच्या महापरिनिर्वाणाच्या 3 महिन्यानंतरच ते भरली होती. आता निर्वाण शब्द जे अवस्था आहे ती जेव्हा एखाद्या निर्वाणधारी व्यक्ती जेव्हा निघून जाते, शरीर त्यागते, त्याला महापरिनिर्वाण असा शब्द लागते. महा का ते आता निघून गेले बा, परिनिब्बाण, त्याला महापरिनिब्बाण शब्द लागते. निब्बाण अवस्था आहे आणि जेव्हा निब्बाणधारी व्यक्ती आपलं शरीर त्यागतो त्याला महापरिनिब्बाण असा शब्द लागतो. मग त्यानंतर भगवंताचं महापरिनिब्बाण झालं. त्यानंतर 3 महिन्यानंतर म्हणतात का धम्मसंगीती भरली. त्यामध्ये हे 84,000 सुत्त आहेत, रख्खा सुत्तम, त्याच्यामध्ये ते इकून तिकडं गेले म्हणजे पुढच्या अरहंताकडे, इकडल्या अरहंताकडून पुढच्या अरहंताकडे ते सुत्त रख्खा म्हणजे रख्खा सुत्तम म्हणजे त्याची राखण झाली, त्याचं बंधन झालं, म्हणजे त्याची त्रिपिटक ग्रंथ तयार झाला तो असं म्हणतात. तर त्याच्यावरूनच काही रक्षाबंधन हा त्योहार त्याचं सुरू झाला. ते तशा प्रकारे त्याचं ते अपभ्रंश म्हणू आपण. परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले, त्याने आनंदाला धम्माचे पठन करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय? ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी. यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय? ह्या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्याव्यास हवी होती. भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्याव्यास हवी होती, परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही. त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नाशीच कर्तव्य आहे. काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. इथं प्रश्न निर्माण केलेला आहे काश्यपावर. काश्यपानं जर भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते, जसे रख्खा सुत्तांचे संकलन झालं, त्याच्या जीवनाचं भगवान बुद्ध कसे चालायचे, कसे बोलायचे त्याचं संकलन केलं असते तर आपणाला आज भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनाचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे? केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. ह्याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय, असं त्याचं उत्तर आहे. का विशेष स्थान निर्मिले नाही बा म्हणून होऊ शकते. मग भगवंतांनी सांगितलं असं का माझ्याबद्दल काही सांगायचं नाही, असंही होऊ शकते, नसूही शकते, असूही शकते, आहे का नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या 2 अगदी अलग गोष्टी होत. भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार. उत्तराधिकारी नेमला नाही तर बघा बरेच जण जाता आता उत्तराधिकारी नेमतात. आता हे सगळी प्रॉपर्टी म्हणजे तुला माझा एक पुतळा बांधलो,
माय नाव झालं पाहिजे, आहे का नाही? आसक्ती. भगवंतांनी असं काहीच सांगितलं नाही. मग जेवढे झालं हे चैत्य, स्तूप, मोठे मोठे विहार, भगवान बुद्धाच्या मूर्त्या ह्या कोरल्या गेल्या, हे भगवंतांनी काहीच सांगितलं नाही. लोकांची लोकांचा तो श्रद्धा हो, लोकांचा आदर हो भगवंताप्रती. भगवंत कसे दिसायचे बा, नंतर त्याच्यावरून मग ते सगळं तयार झालं. ते भगवंतांनी काहीच सांगितलं नाही. इतका महान राजा, भगवंतांना खरा राजा म्हणतात, जगाला सगळ्यात मोठा राजा भगवान बुद्ध आहे. इतका महान राजा, इतके महान भगवंत या जगाला लाभले. जितके वेळा उपकार मानावे तितके कमी आहे. आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार 2-3 वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारलं भगवंतांनी. का मी बुद्ध झालो बा, हे बुद्ध नाही आहे, याच्या अंगात अहंकार येईल कदाचित. बघा भांडणं लागले असते ना, मग ते धम्म थांबला असता. धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्यांचे प्रत्येक वेळी उत्तर असेल. उत्तर काय दिलं भगवंतांनी? उत्तर काय दिलं? धम्म हाच तुमचा उत्तराधिकारी. धम्मामध्ये बदलच नाही करता येत, जे आहे ते आहे. जसं बाबासाहेबांनी एक सांगून, म्हणजे बाबासाहेबांनी सांगून गेले, जे पुस्तक लिहिले बाबासाहेब, माझे विचारच माझा उत्तराधिकारी. बाबासाहेबांचे विचार आहेत म्हणून बाबासाहेब जिवंत आहे. ज्या दिवशी बाबासाहेबांचे विचार संपले, फक्त मूर्तीच राहिली आणि त्याला पूजत राहिले, तर बाबासाहेब संपले असं समजावं. बाबासाहेबांच्या मूर्तीला पूजणे म्हणजे लस काम करू राहिला बापा असं होत नाही. बाबासाहेबांच्या विचारधारेला पुढं घेऊन जाणे हेच बाबासाहेब जिवंत आहे याचं लक्षण आहे. नाही विचार मारून टाका, बम आंघोळ करणं, हार चढवणं, विचार काही वाटणं नाही, बाबासाहेब नाही आहे ते अंधश्रद्धा झाली. मग बाबासाहेबांच्या पुतळ्याचा किंवा त्यांच्या प्रतिमेचा पूजन केल्याबरोबर त्यांचे विचारसुद्धा घराघरापर्यंत पोचणं, त्यांची विचारधारा जिवंत ठेवणं, 22 प्रतिज्ञेवर चालणं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नाही तर आज आपले पोरंसुद्धा त्याच्यात घुसू राहिले कावडमध्ये. कावडचं ओरिजिनल स्वरूप आहे का त्या काळामध्ये सायकल वगैरे गरिबापाशी नव्हती, रथ होते पण ते श्रीमंतापाशी होते. गरिबापाशी सायकल वगैरे काही नव्हती, तर ते एका पारड्यामध्ये आईला, एका पारड्यामध्ये वडिलाला, म्हातारे आईवडील राहायचे, आणि त्यांना भगवान बुद्ध धम्म वर्षावास ऐकासाठी घेऊन जायचे. हां, खांद्यावर असं घेऊन, भगवान उधर प्रवचन कर रहे हैं, चलो जाएंगे. त्या काळात जात होते. आता स्वरूप बदललं. हा इतिहास आहे. हे इतिहास आपल्याला समजला पाहिजे. धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे. त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे, त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. काय म्हटलं भगवंतांनी? धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. याचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे का जर बा कोणी आला आणि कोणी काही सांगत असेल तर ऐकायचं नाही. भगवंतांनी काय सांगितलेलं आहे त्याच्यावर प्रश्न करायचा, चिंतन मनन करायचं. कारण भगवंताला हे ठाऊक होतं भविष्यामध्ये बा भेसळ येऊ शकते, घोडे येऊ शकते, काही येऊ शकते. म्हणून मनामध्ये काही विज्ञानवादी प्रश्न निर्माण झाले पाहिजे आणि त्यामध्ये दुरुस्त झाल्या पाहिजे. जर काही चुकीचं वाटलं तर आपल्याला काढता आलं पाहिजे, टाकता आलं पाहिजे. मग धम्म भगवंतांनी उत्तराधिकारी नेमलेला आहे. नाही तर मग भगवान बुद्ध या नावानं कोणी काही खपवलं असतं. असं धम्म जर उत्तराधिकारी नेमला नसता मग काय म्हटलं असतं? भगवान ने ये कहा, भगवान ने वो कहा, भगवान ने ऐसा कहा था, भगवान ने वैसा कहा था, भगवान ने कहा पानी में डुबकी लगाओ, बाहर निकलो, 5 बार डुबकी लगाओ, काही सांगितलं असतं. म्हणजे म्हणून भगवंतांनी काही लय विचारपूर्वक
धम्म हा उत्तराधिकारी असं नेमलं असं मला वाटते. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं का जेव्हा भगवान बुद्धांना अवतार घोषित केलं, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा तयार केल्या. बोधिसत्व आले, बोधिसत्वांनी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा तयार केल्या. का तयार केल्या? कारण हा माझा समाज, हा संपूर्ण देश बुद्धाच्या मार्गाने, बुद्धाचा धम्म हा खरा सत्य स्वीकारला पाहिजे, विज्ञानवादी धम्म स्वीकारला पाहिजे, श्रद्धा बी असावी, पण तो चिकित्सक असला पाहिजे, विचारपूर्वक चालणारा असला पाहिजे, त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजे, तो आंधळा नसला पाहिजे, जागृत असला पाहिजे, असा धम्म बाबासाहेबांनी मांडला. आणि त्यामध्ये धम्माला कवच म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा तयार केल्या. त्या एक एक प्रतिज्ञा धम्माचं कवच आहे. माणसाला योग्य दिशेकडे नेणारं मार्ग आहे तो. 22 प्रतिज्ञामध्ये संपूर्ण धम्म दडलेला आहे. 22 प्रतिज्ञामध्ये संपूर्ण धम्म दडलेला आहे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. काय म्हणते भगवंत? ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाचे सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. हा धम्म नैसर्गिक आहे, निसर्ग नियमाने बनलेला आहे. जर धम्माला मानणारे समजून घ्या, माणसं जरी संपले धम्म संपत नाही. माणसाचं नुकसान आहे, धम्माचं नुकसान नाही. आता समजून घ्या, पुऱ्या जगात एकच माणूस राहिला जो धम्म सांगू राहिला, एकच राहिला, बाकी सगळे भटकले. तर इथं म्हटलं की ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. धम्माला माणसाची गरज नाही आहे, माणसाला धम्माची गरज आहे. लक्षात? नाही तर रथ वाहतो. धम्माला माणसाची गरज नाही, माणसाला धम्माची गरज आहे. धम्म संपला, माणूस गुलाम झाला, माणूस संपला. माणसं जरी संपले धम्म संपत नाही. का संपत नाही? धम्म हा निसर्ग नियमाने बनलेला आहे. धम्म फक्त तुमच्या डोक्यातून गायब होईल, संपून जाईल, पण धम्म निसर्गामध्ये विलीन आहे. धम्म हा निसर्गामध्ये विलीन आहे. तो परिपक्व आहे, तो परिपूर्ण आहे, त्याला कोणीही संपू शकत नाही. धम्म पुन्हा सांगण्यासाठी इतिहास काळामध्ये जेव्हा परिवर्तन होत असते, क्रांती आणि प्रतिक्रांती होते, तेव्हा मग सगळे लोक जेव्हा गुलाम झालेले असतात तेव्हा प्रकाश दाखवण्यासाठी भगवान बुद्ध पुन्हा येतात. बुद्ध अवस्था प्राप्त करणारा माणूस पुन्हा जन्माला येतो, बुद्धत्व प्राप्त करतो आणि जगाला धम्म सांगतो. मग त्यानंतर बुद्धिसत्व येतात. बाबासाहेब आले, त्यांनी धम्म दिला, क्रांती केली धम्माची. अशा प्रकारची क्रांती होत राहते. धम्माची सत्ता चालवयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. धम्माची सत्ता चालवावयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. इथं उदाहरण देतो एक. आता जे लोक पंचशील पालन करतात ते बुद्धाचं नाव घेतात काय? पण तरी पंचशील पाळून राहिले, सगळेच पाळून राहिले ना. इतर लोकही पाळतात, पण भगवान बुद्धाचं नाव नाही घेत. म्हणून भगवंतानी म्हटलेलं आहे, धम्माची सत्ता चालवावयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. त्याला नावही माहीत नाही तरी ते पाचशिलाचं पालन करू राहिले बरेच जण. आणि हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, व्यसन करणार नाही, पाळून राहिले. सगळ्यांना आवश्यक आहे. तिथं भगवान बुद्धाचं नाव नाही येत, पण तरी पाळतात. इतका त्याग, इतकं भगवंतानी धम्मा आपल्या स्वतःला कानी दूर ठेवलेलं आहे त्यापासून. का नाव घ्यायचं गरज बी नाही हो तुम्हाला. तुम्ही फक्त पंचशिलाचं पालन करा, अष्टशिलाचं पालन करा, 10 पारमिता पाडा, 4 आर्य सत्याचं पालन करा. पण आपण नाव का घेतो? कारण भगवंतानी इतका महान धम्म शोधून काढला आणि तो आपल्याला दिला, म्हणून त्याचं नाव घेणं आवश्यकच आहे. ते आपण घेतो, मान सन्मान आपण करतोच, ते आवश्यक आहे. धम्म आणि त्यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता. आता बघा, इतरांना कानी
धर्म सांगा ते सगळे नावच घ्या लागते, घ्या लागते नावं. पण धम्म हा असा परिपक्व आहे का भगवंतानी म्हटलं माझं नाव घ्यायची गरज नाही तुम्हाला, इतका धम्म महान आहे. पा किती मोठं मन आहे. आज कसं आहे, उलीचं काही हे केलं का बस पाठीच पाहिजे म्हणते आपली, आहे का नाही. नाराज होते बाप्पा, आसक्ती आहे ना ते. भगवंतानी काहीच सांगून नाही गेले, अरे लेक हो मी गेल्यावर असं करतात असं काहीच नाही सांगितलं भगवंतांनी. भगवंत पूर्ण त्यागून गेलं, भगवंतांनी पूर्ण त्यागून गेलं. हे जेवढे मग तयार झाले ना स्तूप, चैत्य, लेण्या, त्यांचे मूर्त्या दगडामध्ये कोरलेल्या, हे त्या काळातल्या लोकांना आणि भगवंताप्रती जाणून घ्यायचं होतं. इतकं बल होतं त्यांचं का बा आपण गेल्यावर बा लोकांना इतिहास काळामध्ये भगवान बुद्ध कसे होते हे दिसायला पाहिजे. त्यावेळेस कॅमेरा काही शोध नव्हता लागला ना, नंतर लागला शोध. तर लोकांनी मग त्यावेळेस अनंत लोक संगीतीमध्ये विचारायचे भगवान बुद्ध कसे दिसायचे, संगीती व्हायच्यात. मग ते बुद्धाच्या लेण्या वगैरे तयार झाल्या, त्यांचे मूर्त्या कोरल्या गेल्या, त्यांचे पदचिन्ह तयार झाले. इतकं सगळं मग भगवंताप्रती सगळं तयार करतं. तेव्हा आपल्याला हे माहीत पडलं का भगवंत अशी दिसते बा, नाही तर काहीच नसतं माहीत पडलं. पा हा इतिहास आहे. 2. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. बहुतेक धर्म हे साक्षात्कार धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे प्राणी मात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो. प्रेषितांच्या मार्फत पाठविलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्षलाभ निश्चित करणे. धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्याची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे. भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधी सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडन करीत असे. अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा ह्यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टानिष्ट वळण ह्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान, मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एकमेव गुरु आहे. मोक्षदाता आणि मार्गदाता यांमध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवावयाचा आहे. इतकं स्पष्ट सांगितलं. हा मार्ग आहे बा. म्हणजे लोक अजून एवढे आंधळे आहेत
काही इतका महान त्याग करून भगवंतांनी एवढं सुखाचं आणि निब्बाणाची अवस्था प्राप्त केली, त्यांना बघून लोकांनी त्यांचा मार्ग ऐकला पाहिजे ना. नाही ऐकत, भटकलेलेच आहे. म्हणून भगवंत हे मार्गदाता आहेत, ज्याचा त्याने आपला मोक्ष त्या मार्गानं जाऊन प्राप्त करायचा. आता मोक्ष काय? मुक्ती, निब्बाण अवस्था प्राप्त करणं मोक्ष आहे. पण निब्बाण अवस्था प्राप्त करायला जावं लागेल ना त्या मार्गानं. हा मार्ग सांगितला भगवंतांनी का ह्या रस्त्यानं जाऊन बा मी त्या ठिकाणापर्यंत पोचलो, तुम्ही पण पोचू शकता, जा. लोकांना पाहिजे मग सोपं, इथं आंघोळ करू दे, तर आंघोळ करू दे. पातिमोक्ष ते भिक्षूंचं असते, ते त्यांची ते काही चुका झाल्या असेल तर त्याच्यात ते माफ करायसाठी असते, ते स्वीकार करून माफ करायसाठी असते. तर मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवावयाचा आहे. आपले हे मत मोगलान ह्या ब्राह्मणाला खालील सुक्तात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा भगवान श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रासादात उतरले होते. नंतर मोगलान हा गणक हिशेब ठेवणारा ब्राह्मण तथागतांजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्याच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागताला म्हणाला, शमन गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते. म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते. शमन गौतमा, ज्याप्रमाणे गणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौके 4 असे 100पर्यंत पाढे शिकवितो. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेचे प्रगतिशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय? ब्राह्मण प्रश्न करते भगवान बुद्धांना, मिळते काय? होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात. बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याला जाणीवेने स्वतःला संयमित कर. प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा. सदाचार संपन्न हो. शूद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे पालन कर. हे सर्व शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात. ये श्रमणा ये. डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. संयमरहित चक्षुरिंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या संतुष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चक्षुंद्रियाविषयी सावधान राहा. चक्षुंद्रिये संयमित ठेव. इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की
नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात, श्रमणा ये, हात राखून खात जा. भगवंत सम्यक संबुद्ध आहे आणि ते परीक्षा घेऊन राहिले. आता अनंत आहे, असेल नसेल आपल्याला नाही माहीत. श्रमणा ये, हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव्य राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस, तर शरीर यष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे, अन्न सेवन करावे. भोजन समयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा फिलिंग्स निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही, माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, श्रवण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात, श्रमणा ये, जागृततेचा सती अभ्यास कर. म्हणजे जागृततेचा अभ्यास कर म्हणते. अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरीसुद्धा एरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धिपुरस्सर एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्तमलापासून परिशुद्ध कर. हे ब्राह्मणा, तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. पुरा व्यामोसाय आहे. रातच्यानी उठा, झोपेतून चाला. किती भारी काम आहे. कोण करते एवढं? ढेऱ्याच नाही वाढत, बिमारच नाही पडत कोणी. हे तर सगळ्यांना करावं लागते. उपवासाच्या दिवशी करावं हे. एक तरी दिवस, महिन्यात 4 दिवस काहीच बिमारी नाही होत. इतकं पूर्ण सांगा. बुद्ध बनणं सोपं आहे काय? रात्री उठा, पहिल्या परी उठा, झोपेतून चला, एरझारा करा, अजून उजव्या पायावर झोपा. म्हणून तर पाण्यात डुबकी मारतात मोक्षासाठी. बुद्धाच्या मार्गाने मोक्ष मिळणं कठीण आहे. म्हणून ब्राह्मणाला वाटलं, अरे बापा हे तर लयच कठीण आहे. एवढं कठीण. म्हणून हे भगवान बुद्धाचा मार्ग हा साध्या सोप्या माणसाचं काम नाही आहे. म्हणून भगवंताने पंचशीलच पाळले ना, तरी लय मोठी गोष्ट आहे. पुढे परिशुद्ध कर. हे ब्राह्मणा, तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात, तो असा, श्रमणा ये, जागृतता आणि स्मृती सम्यक जाणीव यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना, निद्रिस्त असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. राखला? किती एवढी जाणीव ठेवावी लागते ना. मी कसा बोलू आता, मी काय बोलू, किती पाहिजे माणसाचं हे पाहिजे. हे बुद्धाचे लक्षण आहे पूर्ण. मी कसं झालो बा, हे कर, तू सुद्धा बुद्ध होशील, तुला निब्बान प्राप्त होईल. हे असं करशील तर सेम टू सेम, तीळ मात्रही बदल नाही. नाही तर मग कोणी म्हटलं, भगवान थोडी जास्त झोप गेली चालत नाही काय? एक दिवस नाही तसे पाय ठेवले तर असा झोपलो तर उलटा. रेग्युलर थिरी आहे ते. असं 1 आणि 2 दिवसानं प्रॅक्टिस नाही होत. रेग्युलर. तवा कुठं ते
ते भेटते अवस्था, आणि ती अवस्था भेटल्यावरही ते रेग्युलरच पाहिजे, नाही ते चाललं जाते. मग इतकं परिश्रम, इतकं त्याप्रमाणे जगणं. आता तर कसे झोपतात, इकडं पाय, डोक्यावर पाय, तोंडावर पाय, अरे बापा, आळवे तेवढे कसे झोपतात ना, लाळ गळून राहिली खाली, ह्या खर्राटे काय. भगवान बुद्धाची झोप जागृत अवस्थेची राहत होती, आणि त्यांना पूर्ण त्याच्या इंद्रिया पूर्ण लक्ष असं, आणि पोलिसही असा आवाज नाही, आणि कोणी आलं तर जात बातच त्यांना लक्ष द्यायचं. ती अवस्था प्रत्येकाला प्राप्त होते, पण तसं जगावं लागते, तसं राहावं लागते, तसं खानपान करावं लागते. एक घास 32 वेळा चावा लागते. चावला ना काय होय बाप्पा, जितकाच लागते. इतकं बारीक, तर ते जेवण करायलाच काही मग अर्धा पाऊण घंटा लागते. तसंच बारीक जेवलं तर, आणि त्याला बिमाऱ्या होत नाही. ते पूर्ण अन्न आगायला लागते, आणि 50% अन्नाची बचत होते. भगवान बुद्धाचं जर ऐकलं, आता महागाईचा काळ आहे ना, 50% जर अन्न वाचवायचं असं 50%, तर भगवान बुद्धाचं ऐकायला लागते. तो घास 32 वेळा चावा लागते. तर 2-4 पोळ्या खाणारा माणूस 2च पोळ्या तर भागून जाते. एकच टाईमाचं जेवण भागते मग 24 घंटे. डबल जेवायचं कामच नाही. इतकं बल आहे त्याच्यात. आपण जे जेवणतो ते अर्ध राहते, अर्ध ते पुढी तशीच होते पोटात, ते अंगाला लागत नाही, अर्ध अन्न वाया जाते. ही थिरी सांगितली भगवंतांनी 2,500 वर्षा अगोदर. संयम राखीत जा. नंतर हे ब्राह्मणा, त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. पाठ संपूर्ण राहिले अजून, पाठच पाठ आहे. श्रमणा ये, एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वत गुफा असो, मशान स्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखालील मोकळी जागा असो, अथवा गवत पेढ्यांच्या राशी जवळची जागा असो, तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ, आणि अन्न भक्षण केल्यानंतर आसन मांडी ठोकून शरीर ताट ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. थांबू नको म्हणते, जेवण झालं ना, नाही तर बस झोपतो म्हणते. आता झोपू नको, तुला अनंत व्हायचं आहे, सम्यक समृद्ध व्हायचं आहे, माझ्या मार्गाकडे यायचं आहे. लोकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे, तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची आहे, हा मार्ग आहे मोक्ष प्राप्त करण्याचा. हे जेवढे लोक ऐकू राहिले, त्यांना जर मोक्ष मिळवायचा असेल, दुःखातून मुक्ती मिळवायची असेल, जे आतापर्यंत सांगितलं तसंच करावं लागते. तसंच, दुसरं मार्गच नाही आहे. सुरुवात होते पंचशिलापासून. पंचशिलाचं पालन, अष्टशिलाचं पालन, 10 शिलाचं पालन, 4 आर्य सत्याचं पालन, 10 पारमिताचं पालन. मग ह्या पायऱ्या मग भेटते मुक्ती दुःखातून. तशी नाही भेटत डुबकी मारल्यानं. डुबकी कितीही आंघोळ केली, कितीही आंघोळ केली, कोणत्याही पाण्यात आंघोळ केली, दुःखातून मुक्ती मिळत नाही. हाच मार्ग आहे मुक्तीचा. आणि ग्रंथाचं नावही सांगतो मी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, लेखक परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे पान नंबर आहे, तृतीय खंड, पान नंबर 171 मध्ये लिहिलेला आहे मुक्तीचा मार्ग. ह्या पूर्ण वाचून घ्यायचा इथून. पान नंबर 167 पासून तर आतापर्यंत वाचून राहिलो. हे चालू आहे 171 वर. तर हे सगळं वाचा लागते, हे सगळं समजून घ्या लागते, तरच माणसाला मुक्ती मिळते. नंतर शरीर ताट ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. मुक्तीसाठी किती प्रयत्न करावे लागते, किती मार्ग आहे, किती पायऱ्या चढाव्या लागतात. 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहे, ज्यांनी मनोनिग्रह अद्यापि साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे
क्रमिक शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अर्हत पद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृतकृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे, मोक्ष मिळविला आहे, ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकपणे संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागतांचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय? प्रश्न केला. किंवा काहींनी ते मिळविताना अपयश येते काय? ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. स्पष्ट सांगितलं भगवंतांनी. परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? ब्राह्मणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो, परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय? होय, मला तो पूर्ण माहीत आहे. बरे, मग ह्या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्ग निर्देशासंबंधी तुला विनंती करतो. तू त्याला त्याच सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोचतो. ब्राह्मण बोलू लागला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे. ब्राह्मणा, मग मी काय करतो? भगवंत म्हणाले, ब्राह्मणा, मग मी काय करतो हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवितो. या सुक्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही, तो फक्त मार्ग दाखवितो. आणि मोक्ष म्हणजे काय? महम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह. अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार? बघा, निर्वाण प्राप्त करा. मोक्ष म्हणजे निर्वाण अवस्था, म्हणजे सगळ्या विकारातून मुक्त. इतकं सरळ भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि ज्यांना प्राप्त करायची आहे त्यांनी हाच मार्गानं आपला प्रवास करून रात्री पहिल्या प्रहरी दुसऱ्या प्रहरी उठून येरझारा करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपल्या दुःखातून मुक्त व्हावं. जिवंतपणे दुःखातून मुक्त होता ते म्हणा, जिवंतपणेच निब्बाण अवस्था प्राप्त करावी. आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा बाळगतो आणि तेच थांबतो. साधू साधू साधू.